चलो स्टार्ट करतो टॉपिक कोऑर्डिनेट ज्योमेट्री। कोऑर्डिनेट ज्योमेट्री। नाइन्थ सीबीएसईच्या मॅथ्सच्या बुक मधला सर्वात सिंपल आणि खूप भारी टॉपिक आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री। ओके, तुम्ही असं म्हणू शकता की हा कोऑर्डिनेट ज्योमेट्री ना एक मॅथ्सची ब्रँच आहे बरं का, मॅथ्सची ब्रँच आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो मॅथ्सची ब्रँच का म्हणतोय, मॅथमॅटिक्स मध्ये पण ब्रँच असतात। ओके, मॅथमॅटिक्स मध्ये पण ब्रँच असतात, जसं की अलजेब्रा ही एक ब्रँच झाली मॅथ्सची, अलजेब्रा। ओके, हा वर्ड येईल तुम्हाला पुढे मागे, अलजेब्रा म्हणून वर्ड येईल, अलजेब्रा, जॉमेट्री। ओके, जॉमेट्री। सर मागच्याच वर्षी आम्हाला वेगवेगळे टीचर्स असतात। ओके, हा ठीक आहे। सो अलजेब्रा, जॉमेट्री या तर ब्रँच झाल्या मॅथ्सच्या। ओके, म्हणजे अलजेब्रा मध्ये कोणते टॉपिक्स येतात माहिती का तुम्हाला? जसं की आपण नंबर सिस्टीम पाहिला, पहा नंबर सिस्टीम टॉपिक पाहिला। सेकंड टॉपिक पाहिला आपण पॉलिनॉमियल्स पाहिला, म्हणजे जिथे जिथे तुम्ही व्हेरिएबलशी डील कराल ना, म्हणजे एक्स स्क्वेअर किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन, क्युबिक इक्वेशन, असे पॉलिनॉमियल्स एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 6x, म्हणजे जिथे जिथे अशा व्हेरिएबलच्या इक्वेशनशी तुम्ही डील कराल, नंबर्सशी डील कराल, असे सर्व टॉपिक्स अलजेब्रामध्ये असतात। आणि जॉमेट्रीमध्ये कोणते टॉपिक असतात? जॉमेट्रीमध्ये कन्स्ट्रक्शन वाले टॉपिक असतात, जसं की आपण पाहिला लाईन्स, येस ओके, लाईन्स आणि अँगल्स टॉपिक पाहिला। ओके, कोऑर्डिनेट ज्योमेट्री जो की आपण आता स्टार्ट करतोय। ओके, कोऑर्डिनेट ज्योमेट्री हा टॉपिक झाला। ओके, याच्यानंतर पुढे ट्रायंगल्स, येस ट्रायंगल्स झाला, ट्रायंगल्स हा एक टॉपिक झाला। पुढे जाऊन आपण पाहणार आहे की क्वाड्रिलॅटरल पाहणार आहे। ओके, पुढे जाऊन आणखी पाहणार आहे सरफेस एरिया, व्हॉल्यूम, कोणचं व्हॉल्यूम काय असतं, हेरॉन्स फॉर्म्युला कुठे येतो? मग हेरॉन्स फॉर्म्युला ऍक्च्युली तो याच्यामध्ये येतो, जॉमेट्रीमध्येच येतो नाही का, जॉमेट्रीमध्येच येतो। कारण हेरॉन्स फॉर्म्युला म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्याची मेथड आहे। ओके, हेरॉन्स फॉर्म्युला म्हणजे। ओके, चलो सांगेल, युक्लिड जॉमेट्री पण येतं जॉमेट्री। येस, आता आपण ना कोऑर्डिनेट जॉमेट्री बद्दल बोलतो। कोऑर्डिनेट जॉमेट्री बद्दल पहा, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज कुठे होतो माहितीये का तुम्हाला? एखाद्या कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला लोकेशन सांगायचं तर तिथे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज होतो। फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो मी की तुम्ही घरात बसलाय बरं का, घरात बसलाय निवांत, आणि तुम्ही एखादं बुक मागवलेत अमेझॉनवरून। ओके, अमेझॉन वरती गेलात आणि एक बुक मागवलं, तर अमेझॉन तुम्हाला ऍड्रेस विचारतं, पहा तुमचं। ओके, ऍड्रेस विचारतं किंवा काय विचारतं, तुमचं लोकेशन टाका म्हणतं नाही का। तिथे एक ऑप्शन असतो पहा, शेअर लोकेशन, शेअर युअर करंट लोकेशन। मग तुम्ही जर घरी असाल तर तुम्ही तुमचं लोकेशन शेअर करू शकता, आणि ते लोकेशन शेअर केल्यानंतर तुम्ही बुक मागवल्यानंतर तर बरोबर तुमच्या लोकेशनला पोहोचून जातं ते बुक। ओके, मग या सर्व गोष्टी कशा काय पॉसिबल आहेत? ओके, म्हणजे त्या अमेझॉनला कसं काय कळालं की लोकेशन शेअर केल्यानंतर की तुमचं घर इथेच आहे? तर याच्यासाठी कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज होतो। म्हणजे तुम्ही तुमचं लोकेशन शेअर केलं अमेझॉन बरोबर, म्हणजेच काय केलं, तुम्ही तुमचे कोऑर्डिनेट जे आहेत ते शेअर केलेत अमेझॉन बरोबर। म्हणजे फॉर एक्झाम्पल असं सांगतो की ओके, हा इथे एक पॉइंट घेतो मी, पहा हा ए पॉइंट आहे। ओके, हा इथे पॉइंट आहे ए, आणि इथे पॉइंट आहे बी, ओके, तुम्हाला ए पासून बी कडे जायचंय नाही का, ए पासून बी कडे जायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला ए ला काय इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतील रे, तू कसा जा बाबा बी कडे, तर तुम्ही काय केलं, फक्त ए पासून काय केलं, इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केलं। ओके, तिथून पण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं। ओके, आणि बी ला कनेक्ट केलं, आणि हा तर इथे परपेंडिक्युलर आहे, असं कन्सिडर करा की हे डिस्टन्स 2 आहे नाही का, हे जे डिस्टन्स आहे हे 2 आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे ना हे 3 आहे, हे आहे 3। ओके, आणि तुम्हाला या गोष्टी माहित आहेत ना की वरची साईड जी असते ही नॉर्थ असते, इकडे खाली साऊथ असते, इकडे वेस्ट असते, आणि इकडे साऊथ असते।
ओके, वेस्ट, साऊथ, नॉर्थ, नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट असते रे इकडे, ईस्ट. ओके, इकडे ईस्ट. मग मला सांगा, तुम्हाला ए पासून बी कडे जायचंय, ए पासून बी कडे जायचंय, तर तुम्ही ए ला काय सांगाल रे? तू साऊथ डायरेक्शन मध्ये किती युनिट जा सांगाल? येस, येस, येस. ए ला सांगाल तुला बी पर्यंत पोहोचायचंय ना, तू साऊथ डायरेक्शन मध्ये 2 युनिट जा, 2 युनिट जा. 2 युनिट्स गेल्यानंतर पुन्हा ईस्ट कडे 3 युनिट्स जा, ईस्ट कडे 3 युनिट जा. तू बीला पोहोचशील, बरोबर. काय एम काय होतं आपल्याला? ए ला बी पर्यंत पोहोचवायचं होतं, ए ला बी पर्यंत पोहोचवायचं होतं. ओके, समजा कन्सिडर करा की ए म्हणजे अमेझॉन आणि बी म्हणजे तुम्ही आहात घरी. ओके, तुम्ही तुमचं लोकेशन शेअर केलं, म्हणजे ऍक्च्युली हे कोऑर्डिनेट्स दिलेत तुम्ही. ओके, तुमच्या पासूनचे त्या अमेझॉनला कोऑर्डिनेट्स दिलेत. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही ए ला अशा इन्स्ट्रक्शन दिल्यात की ए बाबा तू इकडून साऊथच्या डायरेक्शन मध्ये 2 युनिट जा, साऊथच्या डायरेक्शन मध्ये 2 युनिट जा, आणि नंतर पुन्हा ईस्टच्या डायरेक्शन मध्ये 3 युनिट जा, म्हणजे तू माझ्यापर्यंत पोहोचशील. तर याचा मोटिव्ह असा आहे तुम्हाला सांगण्याचा की कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज हा लोकेशन ट्रॅकिंगसाठी होतो. कशासाठी होतो? लोकेशन ट्रॅकिंगसाठी. म्हणजे कुणालाही कुणाची पोझिशन सांगायची असेल तर कोणत्या तरी रेफरन्स पॉइंटनं आपण पोझिशन सांगतो, म्हणजेच आपण इथे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज करतो, किंवा आणखी कुठे यूज होईल माहितीये का तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा? फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, आपल्या इंडियाचं एक मिशन होतं माहितीये का तुम्हाला? मार्स मिशन होतं, मार्स ऑर्बिटर मिशन, MOM म्हणून. ओके, मार्स ऑर्बिटर मिशन मध्ये काय केलं होतं? इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी काय केलं होतं? एक सॅटेलाइट बनवला होता, आणि हा बनवलेला सॅटेलाइट आपल्याला त्या मार्सच्या ऑर्बिट मध्ये सोडून द्यायचा होता, बरोबर. म्हणजे अर्थ वरून आपल्याला एक सॅटेलाइट लॉन्च करायचा होता आणि तो मार्सच्या ऑर्बिट मध्ये फिरता ठेवायचा होता. मग विचार करा, आपल्याला ते जे काही मिसाईल असेल त्याला गाईड करावं लागेल ना, की बाबा तू या पाथनी जा. असं थोडी सांगू शकतो मिसाईल सोडलं गेलं का ते मार्सच्या इथे? असं नाही होत, अशा गोष्टी होत नसतात. सो आपण काय केलंय, पूर्ण जी सिस्टीम आहे सर्व, अर्थ असेल किंवा अर्थच्या बाहेरची पूर्ण स्पेस मधली सिस्टीम असेल, हिला आपण कोऑर्डिनेट देऊन ठेवलेले आहेत, हर एक लोकेशनला कोऑर्डिनेट देऊन ठेवलेले, अशी सिस्टीम तयार केलेली आहे आपण. सो आपल्याला त्या मिसाईलला इन्स्ट्रक्शन द्यावा लागतात की तू या पाथनी जा, तेव्हा तू त्या मार्सच्या ऑर्बिट मध्ये पोहोचशील. ओके, मग डायरेक्ट इनडायरेक्टली अशा मोठमोठ्या ऍप्लिकेशन्स मध्ये पण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज होतो. म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री खूप बेसिक गोष्ट आहे मॅथ्स मधली, असं समजून घ्या. ओके, सो आपल्याला तर आजच्या चॅप्टर मध्ये काय करायचंय, कोऑर्डिनेट जॉमेट्रीशी रिलेटेड असलेल्या खूप बेसिक गोष्टी पाहायच्या. म्हणजे एक्स ऍक्सिस काय असतं, वाय ऍक्सिस काय असतं, प्लेन काय असतं, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मुळे प्लेन कसा काय डिवाइड होतो 4 क्वाड्रंट्स मध्ये, क्वाड्रंट्स म्हणजे काय असतं, ओरिजिन म्हणजे काय असतं, कोणताही पॉइंट कसा लोकेट करायचा, किंवा कोणत्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स विचारले तर ते कसे सांगायचे, या सर्व गोष्टी, खूप बेसिक गोष्टी आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये पाहणार. ओके, फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला की कोऑर्डिनेट जॉमेट्री कशा पद्धतीने यूज होते. ओके, आता पुढे मागे जाऊन तर असं होईल की अमेझॉनचा आता डिलिव्हरी बॉय तरी येतो, पुढे मागे जाऊन हे पण बंद होईल, ड्रोन येईल, ड्रोन माहितीये, म्हणजे ड्रोन्स येतील तुमचं काय जे काय असेल ते पार्सल घेऊन. मे बी लवकरच येईल ती टेक्नॉलॉजी. ओके, ते पुढच्या 10 वर्षात मे बी असं पण चेंज झालेलं असू शकतं. ओके, सो इतकं पुढे गेलेली आहे टेक्नॉलॉजी. सो पण बेसिक गोष्टी या यूज होतच असतात, जसे की कोऑर्डिनेट जॉमेट्री. चलो आता सांगतो, कोऑर्डिनेट जॉमेट्रीची इन्व्हेंट कोणी केली माहितीये का? तर रेने डेस्कार्ट्स म्हणून एक फ्रेंच मॅथमॅटिशियन होता. येस, नाव सांगून ठेवतो फक्त तुम्हाला माहिती असावं नाही. रेने डेस्कार्ट्स. ओके, रेने डेस्कार्ट्स या फ्रेंच मॅथमॅटिशियन या कोऑर्डिनेट जॉमेट्री इन्व्हेंट केली. ओके, ही कोऑर्डिनेट जॉमेट्री याने इन्व्हेंट केली, रेने डेस्कार्ट. ओके, म्हणून माहित आहे का रे तुम्हाला, कोऑर्डिनेट जॉमेट्रीला
कोऑर्डिनेट जॉमेट्रीला कार्टेशियन सिस्टीम पण म्हणतात. ऐकलंय का हा वर्ड कार्टेशियन सिस्टीम? हो सर. येस. ओके, कार्टेशियन सिस्टीम म्हणून वर्ड ऐकला असेल. कार्टेशियन सिस्टीम. कार्टेशियन सिस्टीम. हा वर्ड कुठून आला माहितीये का? या रेनी डेस्कार्ड्स मधला हे जे लास्टला कार्ड्स दिसते का तुम्हाला, कार्ड्स लास्टचे वर्ड CARTES, सो याच्यावरून आलेला आहे हा वर्ड कार्टेशियन सिस्टीम. ओके, का? कारण रेने डेस्कार्टनं या फ्रेंच मॅथमॅटिशियननं ही मेथड आहे ना कोणत्याही पॉइंटची पोझिशन सांगण्याची ही डिस्कवर केलेली आहे किंवा इन्व्हेंट केलेली आहे. त्यामुळे त्याचं नाव दिलेलं आहे या सिस्टीमला कार्टेशियन सिस्टीम. ओके, चलो आता मेन पॉइंटला जाऊ, सिलेबसला जाऊ. ओके, कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पहा. पहिली गोष्ट मला माहिती आहे का रे, प्लेन म्हणजे काय असतं? प्लेन म्हणजे काय कुणी सांगू शकेल? प्लेन म्हणजे काय असतं? येस, एनीवन? तर प्लेन सरफेस म्हणजे स्मूथ. प्लेन सरफेस असतो. प्लेन इन द सेन्स येस. ज्याला फक्त 2 ऍक्सेस राहतील. मला सांगा फक्त प्लेन हा किती डायमेन्शन असतो? 2 डायमेन्शनल ऑफ 3 डायमेन्शनल? 2 डायमेन्शनल. तेच 2 ऍक्सेस राहतील 2 डायमेन्शनल. प्लेन इज अ थिंग विच इज अ 2 डायमेन्शनल. प्लेन हा 2 डायमेन्शनल. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं तुमच्या नोटबुकचं पेज घ्या रे. नोटबुकचं पेज हा एक प्लेन झालं. नोटबुकचं पेज हा एक प्लेन झालं. प्लेन हा 2 डायमेन्शनल असतो. 2 डायमेन्शनल असतो. त्याला थिकनेस नसतो. त्याला थिकनेसच नसतो. थर्ड साइडच नसतो. किंवा तुम्ही जर 3 डायमेन्शनल म्हणजे कोणता? जर तुम्ही तो क्यूब सॉल्व्ह करता पहा, रुबिक क्यूब असतो तो क्यूब सॉल्व्ह करता. ओके, तो झाला 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल झाला. बट प्लेन कसा असतो? 2 डायमेन्शनल असतो. ओके, सो असं म्हणू शकता. आता ही तुम्हाला स्क्रीन जी दिसते, ओके, ओपन बोर्डची ही जी स्क्रीन दिसते व्हाईट, तर ही स्क्रीन 2 डायमेन्शनल आहे असं म्हणू शकतो. ओके, 2 डायमेन्शनल आहे असं म्हणू शकतो. तर मी काय करतो पहा, मी 2 लाईन्स ड्रॉ करतो. ओके, 2 लाईन्स ड्रॉ करतो. एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो अँड एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. ओके, तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व होते का की एक हॉरिझॉन्टल लाईन जी आहे आणि एक व्हर्टिकल लाईन आहे, याच्यामुळे हा जो प्लेन आहे ना, हा टोटल प्लेन आहे, हा किती पार्ट मध्ये डिवाइड झाला आहे? येस, एनीवन? 4. येस, पहा, 4. या व्हर्टिकल लाईन मुळे आणि हॉरिझॉन्टल लाईन मुळे हा जो प्लेन आहे टोटल, हा जो प्लेन आहे हा 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झाला. इट इज डिवाइडेड इनटू 4 पार्ट्स. दिस वन इज फर्स्ट, this one is second, this one is third, and this one is fourth. ओके, प्लेन मुळे हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन मुळे एक प्लेन जो आहे तो 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झाला. 1 2 3 4. आता काही गोष्टी बेसिक सांगतो तुम्हाला. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ना रे, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तिला आपण म्हणत असतो एक्स ऍक्सिस. काय म्हणतो आपण याला? एक्स ऍक्सिस. सर्वांनाच माहिती आहे, जी हॉरिझॉन्टल लाईन असते तिला एक्स ऍक्सिस म्हणतो. आणि एक्स ऍक्सिसचं आणखी एक नाव असतं एक्स ऍक्सिस. एक्सलंट. एक्स ऍक्सिसचं आणखी एक नाव असतं, तिला म्हणतात ऍब्सिसा. ओके, स्पेलिंग लक्ष देऊन पहा. ABSCISISSA ऍब्सिसा. ओके, येस. आणि ही जी व्हर्टिकल लाईन असते, ही जी व्हर्टिकल लाईन असते तिला म्हणतात वाय ऍक्सिस. व्हर्टिकल लाईनला काय म्हणतात? वाय ऍक्सिस. यालाच म्हटलं जातं ऑर्डिनेट. याचं आणखी एक नाव आहे ऑर्डिनेट. लक्षात ठेवा, वाय ऍक्सिसलाच म्हणतात ऑर्डिनेट. असं म्हणू शकतो की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? ओरिजिन. ओरिजिन. त्या पॉइंटला काय म्हणतात? ओरिजिन असं म्हणतात. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात त्याला म्हटलं जातं ओरिजिन. ओके, याचं बेसिक गोष्ट झालं. याचं बेसिक गोष्टी. आता मी काय करतो, पुढे जातो.
ते एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतो. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतो. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओके, हा आहे एक्स ऍक्सिस, याला म्हणतो एक्स ऍक्सिस. आणि हा आहे वाय ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का रे? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे ऍक्च्युली या नंबर लाईन्स आहेत. नंबर लाईन्स आहेत. नंबर लाईन्स म्हणजे काय? ज्याच्यावरती आपण नंबर्स रिप्रेझेंट करू शकतो. आता मी एक्स ऍक्सिस वरती पहा नंबरिंग करतो. इथे असं घेतो 1 2 3 4 5 6 7. इकडे सर्व निगेटिव्ह नंबर्स येतात पहा. -1 -2 -3 -4 -5 -6 -7. ओके, वाय ऍक्सिस वरती जर वरती जाल तर सर्व पॉझिटिव्ह नंबर्स येतात. इथे 1 2 3 4 5 6 7. इथे -1 -2 -3 -4 -5 -6 -7. ओके, सो आता मला असं म्हणायचंय, जर आपल्याला एखादा पॉइंट रिप्रेझेंट करायचा असेल, काय म्हणतो मी, जर आपल्याला एखादा पॉइंट रिप्रेझेंट करायचा असेल, जसं की पहा 3,4 हा पॉइंट रिप्रेझेंट करायचा. 3,4 हा पॉइंट रिप्रेझेंट करायचा. तर हा जो 3 असतो ना, हा एक्स कोऑर्डिनेट असतो. जो फर्स्ट वाला नंबर असतो हा एक्स कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करत असतो. एक्स कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट. आणि हा सेकंड वाला जो नंबर असतो ना, हा वाय कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करत असतो. वाय कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. म्हणजे यालाच काय म्हणतात, कुणाला आठवतंय का रे? ऑर्डर्ड पेअर म्हणतात. ओके, याला एक स्पेशल नाव आहे. त्याच्यासाठी एक स्पेशल नाव आहे की ऑर्डर्ड पेअर. याला ऑर्डर्ड पेअर का म्हटलं जातं माहितीये का? तर तुम्ही सिक्वेन्स नाही चेंज करू शकत. याचा सिक्वेन्स नाही चेंज करू शकत. 3,4 याचा सिक्वेन्स नाही चेंज करू शकत तुम्ही. 3,4 इज नॉट इक्वल टू 4,3. ओके, फर्स्ट पॉइंट जो असतो तो एक्स कोऑर्डिनेटच रिप्रेझेंट करत असतो. फर्स्ट पॉइंट जो आहे तो एक्स कोऑर्डिनेटच रिप्रेझेंट करत असतो. सेकंड पॉइंट जो आहे तो वाय कोऑर्डिनेटच रिप्रेझेंट करत असतो. वाय कोऑर्डिनेटच रिप्रेझेंट करत असतो. मग आपल्याला हा 3,4 हा पॉइंट रिप्रेझेंट करायचा आहे ना, याचा मिनिंग असतो की तुम्ही एक्स डायरेक्शन मध्ये 3 युनिट जावा, एक्स डायरेक्शन मध्ये 3 युनिट जावा आणि वाय डायरेक्शन मध्ये 4 युनिट जावा. ओके, इकडे आलो 3 युनिट आलो, इथे आलो. ओके, हा इथे पॉइंट असेल. गुड, हा इथे पॉइंट असेल. हा असेल 3,4, हा पॉइंट असेल 3,4. ओके, म्हणजे पहा, तुम्हाला समजलं का रे? कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आपण काय केलं? कोणत्याही पॉइंटचं लोकेशन फाइंड आउट करायला शिकलो. कोणत्याही पॉइंटचं लोकेशन फाइंड आउट करायला शिकलो. म्हणजे 3,4 असा पॉइंट दिला असेल ना, तर त्याची पोझिशन सांगू शकतो आपण विथ रेफरन्स टू ओरिजिन, विथ रेफरन्स टू ओरिजिन. सो याच्यापासून हा 3,4 असा आहे. म्हणजे फर्स्ट वाला एक्स कोऑर्डिनेट असतो, सेकंड वाला वाय कोऑर्डिनेट असतो. अशा पद्धतीने हा पॉइंट इथे रिप्रेझेंट करायचा असतो. अशा पद्धतीने हा पॉइंट रिप्रेझेंट करायचा असतो. तुम्हाला काही डाऊट का रे? येस, याच्यामध्ये नाही सर. सिंपल आहे ना? येस. आता मी तुम्हाला म्हंटल की इथे मी एक पॉइंट ड्रॉ करतो. पहा, हा पॉइंट इथे ड्रॉ करतो. तुम्ही सांगेल का रे याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? येस, एनीवन? या पॉइंटचे -5,7. येस, -5,7. ओके, या पॉइंटचे कोऑर्डिनेट असतील -5,7. कसे सांगायचे? पहिल्यांदा एक्स डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायचं. पहिल्यांदा एक्स डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायचं 5 युनिट्स. नंतर वाय डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायचं. वाय डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायचं 7. सो -5,7 हे याचे कोऑर्डिनेट झाले. हे याचे कोऑर्डिनेट झाले. तुम्हाला म्हटलं सांगा रे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. नवीन पैकी कोण सांगेल? येस, वैष्णवी सांगते का? सी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. वैष्णवी नाही वाटतात. किती जण आहात? वेद, श्री, सानिका, आदित्य, अनुकल्प, आर्यन, हर्ष, कौस्तुभ, मृदुल, मृण्मय, सेजल. ओके,
येस अनुकल सांगतो का रे सी पॉइंटचे कॉर्डिनेट्स काय असतील या पॉइंटचे कॉर्डिनेट्स येस येस श्री सांगे -5 -3 ओके गुड -5 -3 एक्स डायरेक्शन मध्ये पहा रे -5 वाय डायरेक्शन मध्ये पहा रे -3 याचे कॉर्डिनेट झाले -5 -3 ओके आणि लास्ट क्वेश्चन माझा या पॉइंटचे कॉर्डिनेट कोण सांगेल येस 5, मिस लिहून द्या 5, -3 ओके आता सर्वजण व्यवस्थित लक्ष द्या एक इम्पॉर्टंट पॉइंट मी तुम्हाला सांगतो आदित्य म्हणतोय सर हाऊ टू पॉइंट 0,3 ओके 0,3 ओके आदित्य म्हणतो 0,3 कसा रिप्रेझेंट करणार बघ आदित्य एक्स कॉर्डिनेट किती आहे 0 आहे आणि वाय कॉर्डिनेट किती आहे 3 एक्स कॉर्डिनेट 0 कुठं म्हणजे इथेच आहे आणि वाय कॉर्डिनेट कुठे आहे 3 म्हणजे इथे ओके इथे 0,3 हा पॉइंट इथे असेल ओके तुझ्या लक्षात आलं का की 0,3 हा पॉइंट कुठे येतो वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होतो ओके कुठे लाईव्ह होतो वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होतो 0,3 हा पॉइंट वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होतो ओके म्हणजे असं म्हणू शकता अरे असा कोणताही पॉइंट की ज्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो तो पॉइंट हा वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होत असतो असा कोणताही पॉइंट की ज्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो असा पॉइंट हा वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होत असतो ओके आणि आता मला सांगा जर मी असं लिहिलं 2,0 तर हा पॉइंट कुठे येईल रे कोणत्या ऍक्सिस वरती X axis. ओके हा पॉइंट इथे येईल बरोबर ना हा पॉइंट इथे असेल 2,0 एक्स ऍक्सिस वरती 2 युनिट जायचंय आणि वाय ऍक्सिस वरती जायचंच नाहीये कारण 0 आहे ओके मग आणखी एक पॉइंट मी इथे नोट डाऊन करून घेतला की असा कोणताही पॉइंट की ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे असा पॉइंट हा एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होतो ओके असा कोणताही पॉइंट की ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे हा एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होत असतो गुड आदित्य त्याच्यामुळे 2 पॉइंट क्लिअर झाले ओके असा कोणताही पॉइंट की ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो तो वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होत असतो असा कोणताही पॉइंट की ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो तो एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होत असतो ओके क्लिअर आहे सर्वांना येस आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो पुढे जाऊन y axis x axis okay आता काही क्वेश्चन्स विचारतो तुम्ही फक्त आन्सर द्या ओके एक्स ऍक्सिस जो आहे एक्स ऍक्सिसचं आणखी एक नाव काय आहे रे Abscissa. ओके खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे क्वेश्चन जनरेट होतात ना याच्यावर ओके मी तुम्हाला असेच क्वेश्चन विचारतोय की जे तुम्हाला विचारले जातील ऍप्सिसा एक्स ऍक्सिसला म्हटलं जातं ऍप्सिसा ओके हा जो आहे हा वाय ऍक्सिस आहे यालाच आणखी एक नाव आहे कोण सांगेल ऑर्डिनेट येस न्यू स्टुडंट फिट करून टाका ब्रेन मध्ये ऑर्डिनेट ओके ऍप्सिसा एक्स ऍक्सिसच नाव ऍप्सिसा वाय ऍक्सिसच नाव ऑर्डिनेट आता पहा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस यामुळे हा प्लेन जो आहे हा 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झालाय हा प्लेन 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झालाय 1 2 इथे थर्ड आणि इथे फोर्थ okay x axis and y axis the plane is divided into 4 parts 1 2 3 and 4 तर या फॉर्म झालेला पार्ट ना म्हटलं जातं क्वाड्रंट्स ओके काय म्हटलं जातं क्वाड्रंट्स QUADRANTS क्वाड्रंट्स असं म्हणतात ओके हा झाला फर्स्ट क्वाड्रंट याला काय म्हणायचं असतं फर्स्ट क्वाड्रंट याला म्हणायचं सेकंड क्वाड्रंट याला म्हणाल थर्ड क्वाड्रंट आणि याला म्हणाल फोर्थ क्वाड्रंट ओके मग असं स्टेटमेंट आलं असा क्वेश्चन आला की बिकॉज ऑफ ऍप्सिसा अँड ऑर्डिनेट प्लेन इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स नोन ऍज
कोऑर्डिनेट्स. येस, क्वाड्रंट. काय म्हणायचं? क्वाड्रंट. क्वाड्रंट. ओके. सो हा जो असतो हा फर्स्ट क्वाड्रंट असतो. हा जो असतो हा फर्स्ट क्वाड्रंट असतो. हा जो असतो हा सेकंड क्वाड्रंट असतो. हा जो असतो थर्ड क्वाड्रंट असतो आणि हाच फोर्थ क्वाड्रंट असतो. तुम्ही म्हणाल सर का हाच का फर्स्ट, हा का नाही फर्स्ट, हा का नाही फर्स्ट, हा का नाही फर्स्ट? तर येस, हे संपूर्ण जगाने मान्य केलेलं आहे. ओके. आपण नाही, पूर्ण जगाने मान्य केलेलं आहे की हाच फर्स्ट, हाच सेकंड, हाच थर्ड आणि हाच फोर्थ. ओके. का ते सांगतो पहा. तुमच्याकडे एखादी डिझाईन किंवा असं समजा की युएसचा एखादा प्रोजेक्ट आहे. ओके. अमेरिकेतनं एखादा प्रोजेक्ट आलाय आपल्या इकडच्या कंपनीला, जसं की TCS कंपनी जी हिंगवडीमध्ये आहे. ओके. जिचे मोस्ट ऑफ दी प्रोजेक्ट हे युएस मध्ये असतात. मग तिकडून एखादा प्रोजेक्ट आलाय आणि त्या प्रोजेक्टची डिझाईन युएसनी आपल्याला पाठवली. ओके. TCS ला पाठवले इंडियामध्ये आणि युएस मध्ये अशी डिझाईन केली, म्हणजे असं डिझाईन बनवलंय की त्यांच्यामध्ये हा सेकंड क्वाड्रंट आहे. युएस सिस्टीम मध्ये हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे आणि हा फर्स्ट आहे. हे युएस सिस्टीम मध्ये. तर मला सांगा काय हे प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल की नाही? होऊन जाईल की नाही त्यांना पण आणि आपल्याला पण? येस, होईल की नाही? येस और नो? ओके. जर युएस वाले जर याला सेकंड म्हणायला लागले, याला थर्ड म्हणायला लागले, याला फोर्थ म्हणायला लागले आणि याला फर्स्ट म्हणायला लागले, तर दोघांना पण प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे त्यांनी जी डिझाईन दिली आहे ती आपल्या दृष्टीनं उलटी आहे, नाही का? उलटी आहे. मग असा कुणालाच प्रॉब्लेम येऊ नये. कुणी जरी डिझाईन केली या वर्ल्ड मध्ये, संपूर्ण वर्ल्ड मध्ये कुणी जरी डिझाईन केली तरी कोणालाच प्रॉब्लेम येऊ नये म्हणून संपूर्ण जगाने ठरवलं यालाच फर्स्ट क्वाड्रंट म्हणायचं, यालाच सेकंड म्हणायचं, यालाच थर्ड म्हणायचं आणि यालाच फोर्थ म्हणायचं. याला म्हणतात युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स. युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड. ही गोष्ट युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड आहे. ओके. सो त्यासाठी हाच फर्स्ट असतो, हाच सेकंड असतो, हाच थर्ड असतो आणि हाच फोर्थ असतो. ओके. सो आता क्वेश्चन कसा जनरेट होतो सांगतो तुम्हाला. ओके. क्वेश्चन कसा जनरेट होतो, काय करतो, फक्त नंबरिंग करून घेतो किंवा स्केलिंग करून घेतो. इथे पहा 1 2 3 4 5 6. इकडे काही पॉइंट्स असतील, निगेटिव्ह पॉइंट्स असतील, -1 -2 -3 -4 -5. इकडे वरती गेलात पुन्हा पॉझिटिव्ह नंबर्स येतील 1 2 3 4. ओके. -1 -2 -3 -4. ओके. हे ऑब्झर्व केलं का रे तुम्ही? या ओरिजिन पासून जर तुम्ही राईट साईडला हॉरिझॉन्टली गेलात, ओके, राईट साईडला हॉरिझॉन्टली गेलात तर यालाच तुम्ही म्हणता पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. कारण सर्व पॉझिटिव्ह नंबर्स आहेत ना इकडे. इकडे सर्व पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. काय स्टेटमेंट केलं मी की ओरिजिन पासून तुम्ही हॉरिझॉन्टली राईट डायरेक्शन मध्ये गेलात, ओरिजिन पासून हॉरिझॉन्टली राईट डायरेक्शन मध्ये गेलात तर तुम्हाला मिळतो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. काय मिळतो? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओरिजिन पासून तुम्ही लेफ्ट साईडला हॉरिझॉन्टली मूव्ह झालात तर तुम्हाला सर्व निगेटिव्ह नंबर्स मिळतात, म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस मिळतो. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस मिळतो. ओरिजिन पासून तुम्ही अप डायरेक्शन मध्ये गेलात तर तुम्हाला सर्व पॉझिटिव्ह नंबर्स मिळतात, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस मिळतो. आणि ओरिजिन पासून तुम्ही डाऊन डायरेक्शन मध्ये मूव्ह झालात तर तुम्हाला सर्व निगेटिव्ह नंबर्स मिळतात. यालाच म्हटलं जातं निगेटिव्ह वाय ऍक्सिस. ओके. आणखी ऍडिशनली गोष्टी सांगतो. ओरिजिन पासून राईट साईडला मूव्ह झालात, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओरिजिन पासून लेफ्ट साईडला मूव्ह झालात, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ओरिजिन पासून अपवर्ड मूव्ह झालात, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ओरिजिन पासून डाऊनवर्ड मूव्ह झालात, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. चलो, क्लिअर आहे सर्वांना? हे 4 पॉइंट्स क्लिअर आहेत? हो सर. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आता मी काय करतो पहा, इथे एक पॉइंट ड्रॉ करतो. मला पटकीने सांगा, इथे पॉइंट ड्रॉ केला, याचे कोऑर्डिनेट सांगा रे मला काय आहेत. कोऑर्डिनेट कसे सांगायचे? ऑर्डर्ड पेअर मध्ये सांगायचे. पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेटच 6,3. पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेटच सांगायचा, दुसऱ्यांदा वाय कोऑर्डिनेटच सांगायचा. का? कारण ही ऑर्डर्ड पेअर असते. ऑर्डर्ड पेअर मध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट असते, सिक्वेन्स इम्पॉर्टंट असतो. पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे, म्हणून याला म्हटलं जातं ऑर्डर्ड पेअर. ओके. ऑर्डर्ड पेअरचा मिनिंग सांगतोय तुम्हाला इथे की ऑर्डर्ड पेअरचा मिनिंग असतो की सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा कोण आहे, दुसऱ्यांदा कोण आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला जो असतो तो एक्स कोऑर्डिनेटच असतो, दुसरा जो असतो तो वाय कोऑर्डिनेटच असतो.
मग याचे कॉर्डिनेट तुम्ही सांगितले की 6,3 आहे. 6,3 आहे. ओके, ठीक आहे, करेक्ट आहे तुमचं. आता आणखी एक पॉईंट इथे मी ड्रॉ करतो. हा पॉईंट इथे ड्रॉ करतो. चलो सांगून टाका याचे कॉर्डिनेट्स काय आहेत पटकीने. 2,4. 2,4. एक्सलंट. आणखी एक पॉईंट ड्रॉ करतो तुमच्यासाठी खास इथे. याचे कॉर्डिनेट सांगा रे. 2. 3,2. 3,2. येस. आता डोकं लावा आणि ऑब्झर्व करा. हे 3 पॉइंट्स ऑब्झर्व करा आणि सांगा की तुम्हाला काय कॉमन वाटते. काय ऑब्झर्व केलं तुम्ही. हे 3 पॉइंट ऑब्झर्व केल्यानंतर काय दिसून येते तुम्हाला. या एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट बद्दल काय दिसून येते. ते वेगवेगळे येतात, सेम कधीच नाही येत. हा, वेगवेगळे आहेत. ओके, ठीक आहे. पहा, पहिली गोष्ट तुम्ही ही ऑब्झर्व केली. ते सगळे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहेत. ओके, एक्सलंट. ओके, पहिली गोष्ट ही ऑब्झर्व केली की आपण जे तिन्ही पॉइंट्स प्लॉट केले ना 6,3, 2,4 आणि 3,2, हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे ऑब्झर्व केलं. आणि सेकंड ऑब्झर्वेशन तुम्ही हे केलं की या सर्व नंबरचे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट दोघेही पॉझिटिव्ह आहेत. दोघेही पॉझिटिव्ह आहेत. पहा, एक्स कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे, वाय कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे. एक्स कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे, वाय कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे. एक्स कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे, वाय कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे. येस, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोणताही पॉइंट असेल तर त्याचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट दोघेही कसे असतात. पॉझिटिव्ह. राहील पॉइंट लक्षात. हा, येस ऑर नो. ओके, राहील की नाही. म्हणजे प्लस प्लस असतात. प्लस प्लस दोघेही पॉझिटिव्ह आहेत. बरोबर, दोघेही पॉझिटिव्ह असतात. तो हा पॉइंट लक्षात ठेवाल की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होणाऱ्या पॉइंटचे कॉर्डिनेट हे ऑलवेज प्लस प्लस असतात. दोघेही प्लस प्लस असतात. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला. पहा, पुढे घेऊन जातो. सांगा रे या पॉइंटचे कॉर्डिनेट्स काय. -5,2. -5,2. एक्सलंट. या पॉइंटचे कॉर्डिनेट्स काय. हा वाला पॉइंट. 9,4. अच्छा, पुढे आलो का, सॉरी. -6, -7, -8, -9. ओके, -9,4. गुड, -9,4. ओके, आणि हा इथे पॉइंट असेल तर याचे कॉर्डिनेट्स काय. -7,3. -7,3. ओके, सो तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व केली का. हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स मी आता जे ड्रॉ केले, प्लॉट केले, -9,4, -7,3, -5,2, हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स हे सेकंड क्वाड्रंट मध्ये. हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि त्यांची खासियत अशी आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होणाऱ्या पॉइंटची खासियत अशी आहे की त्यांचा एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे प्रत्येकाचा आणि वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. ओके, एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. सो मी असं म्हणू शकतो का रे की सेकंड क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होणाऱ्या प्रत्येक पॉइंटचे कॉर्डिनेट हे मायनस कॉमा प्लस असे असतात. ओके, म्हणजे एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह असतो आणि वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असतो. येस, क्लिअर आहे हा पॉइंट. हो सर. हो सर. काय सांगायचं समजतंय ना, पॉइंट समजतोय ना. येस, मला सांगा थर्ड क्वाड्रंट मध्ये एखादा पॉइंट लाईव्ह होत असेल तर मायनस आणि मायनस. हा, मायनस आणि मायनस हेच सांगायचं होतं मला. ओके, आणि फोर्थ मध्ये एखादा पॉइंट लाईव्ह होत असेल प्लस आणि मायनस. ओके, प्लस आणि मायनस. गुड. ओके, प्लस आणि मायनस. ओके, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. याच्यावरती क्वेश्चन येतात. प्लस आणि मायनस. गुड, व्हेरी गुड. ओके, सो आता काही क्वेश्चन्स विचारतो, पटकीने आन्सर देऊन नका तुम्ही. सिंपल आहे.
एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. ओके, काही गरज नव्हती ऍक्च्युली. ठीक आहे. क्वेश्चन मला असा विचारायचा होता, त्याची गरज नाही. बरं ठीक आहे. येस, मला सांगा तुम्ही, मी ते पॉइंट्स लिहितो, मला फक्त सांगा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल. ओके, मी आता लिहिलं इथे -256,4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल रे हा पॉइंट? सेकंड. बरोबर ना, सेकंड. कारण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जर असेल तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोघेही पॉझिटिव्ह असतात बिचारे. सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतं. थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह असतं, निगेटिव्ह निगेटिव्ह असतं. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. ओके, तर तुम्ही हे जर पाहिलं -256,4 तर हा पॉइंट जो आहे हा होईल सेकंड क्वाड्रंट मध्ये लाईव्ह. कुठे होईल? सेकंड क्वाड मध्ये. येस, तुम्हाला म्हटलं 356,1024 कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल? फर्स्ट. ओके, गुड. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईव्ह. अरे दोघे पॉझिटिव्ह आहेत ना, दोघे पॉझिटिव्ह आहेत. म्हटलं की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल. आता तुम्हाला म्हटलं की हा -256, -300 कुठे लाईव्ह होईल रे? थर्ड. गुड. थर्ड मध्ये लाईव्ह होईल. थर्ड मध्ये लाईव्ह होईल. एक्सलंट. आता सांगा रे मला 0,4 कुठे लाईव्ह होईल रे? वाय ऍक्सिस. येस, आता सांगितलं ना. असा कोणताही पॉइंट की ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, तो पॉइंट वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होतो. इथे कुठेतरी येईल हा 4,0, 0,4 इथे कुठेतरी येईल. ओके, तुम्हाला असं म्हटलं की सांगा की 3,0 हा पॉइंट कुठे लाईव्ह होईल? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होईल. ओके, एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होईल कुठेतरी इथे 1, 2, 3 इथे येईल 3,0. ओके, मग तुम्हाला जर कोणी फसवायला क्वेश्चन असा केला नाही का, तुम्हाला असं कोणी म्हटलं की 3,0 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय? 3,0 हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय असं जर तुम्हाला कुणी म्हटलं किंवा कुणी क्वेश्चन विचारला तर तुम्ही त्याला आन्सर द्यायचं 3,0 हा पॉइंट कोणत्याही क्वाड्रंट मध्ये येत नाही, तो ऍक्सिस वरती लाईव्ह होतो. ओके, तो ऍक्सिस वरती लाईव्ह होतो. 3,0 ना हा एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होईल, हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये नाही लाईव्ह होणार. किंवा 0,4 असा क्वेश्चन केला की 0,4 हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल, तर तुम्ही म्हणाल नाही हा क्वाड्रंट वरती लाईव्ह होत नाही. 0,4 हा पॉइंट वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होईल, वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होईल. ओके, आणि त्याला आणखी डिटेल्स द्यायचे, आणखी डिटेल्स द्यायचे. 0,4 हा पॉइंट हे पण सांगून टाकायचं की हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होईल. ओके, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होईल अशी गोष्ट सांगून टाकायची. 3,0 हा पॉइंट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होईल. ओके, म्हणजे आणखी ऍडिशनली इन डेप्थ मध्ये त्याला सांगायचं की तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होईल. चलो, क्लिअर आहे हे पॉइंट? हो सर. आहे ना सिंपल? आहे की नाही बोला? डिफिकल्ट आहे रे, सिंपल आहे ना? डिफिकल्ट वाटते? हो सर, इझी आहे. काहीच नाहीये, काहीच डोकं लावायचं नाहीये. ठीक आहे, तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो. थांबा थोडा एक्सरसाइज मध्ये घेऊन जातो तुम्हाला. आबा रेने डेस्कार्ट पाहून घ्या.
रेने डेस्कार्ट, फ्रेंच मैथमेटिशियन. Yes. पहा रे, एक्सरसाइज 3.2. एक्सरसाइज 3.2. राईट द आन्सर ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर्स द्यायचे. सिंपल गोष्टी आहेत, डिफिकल्ट नाही आहे. सांगून टाका, फक्त फास्ट मध्ये आन्सर सांगून टाका. X axis and Y axis. First one. Okay. What is the name of the horizontal and vertical lines drawn to determine the position of any point in a Cartesian plane? Okay. जी हॉरिझॉन्टल लाईन असते तिला म्हणत असतो एक्स ऍक्सिस, आपण एक्स ऍक्सिस म्हणत असतो. आणि जी व्हर्टिकल लाईन असते तिला वाय ऍक्सिस म्हणतो. व्हर्टिकल लाईन जी असते तिला वाय ऍक्सिस म्हणतो. पुढे पहा, व्हॉट इज द नेम ऑफ द इच पार्ट ऑफ द प्लेन फॉर्मड बाय द टू लाईन्स. अरे या दोन लाईन्स मुळे जे 4 पार्ट्स पडतात त्यांना काय म्हणतात रे? Quadrants. गुड. त्यांना म्हणतात क्वाड्रंट. त्यांना म्हटलं जातं क्वाड्रंट. क्वाड्रंट्स असं म्हणतात. Origin. राईट द नेम ऑफ द पॉइंट वेअर टू लाईन्स इंटरसेक्ट. अरे मग या एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट होतात. Origin. ओरिजिन. ओके, त्याला म्हटलं जातं ओरिजिन. इथे काय सेकंड क्वेश्चन काय? सी द फिगर अँड राईट द फॉलोइंग. बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स सांगून टाका रे. बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? -5,2. ओके, बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत -5,2. गुड. -5,2 झाला आन्सर नाही का? सेकंड काय होता? -5,2. सी काय आहे रे? सी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? सी चे पहा. सी कुठे आहे पहा? इथे. 5, -5. ओके, 5, -5 झाला आन्सर. 5, -5. थर्ड पहा, द पॉइंट आयडेंटिफाईड बाय द कोऑर्डिनेट -3, -5. हे पहिली गोष्ट सांगा, -3, -5 कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये लाईव्ह होईल? येस, थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल. बरोबर. -3, -5 थर्ड क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल. कुठे बा? थर्ड क्वाड्रंट मध्ये -3, -5 कुठे? -3, -5 H. -3 आणि -5 म्हणजे हा आहे नाही का तो पॉइंट. पहा ना, एक्स ऍक्सिस वरती -3, वाय ऍक्सिस वरती -5. येस, म्हणजे कोणता पॉइंट आहे? ई पॉइंट आहे. तो पॉइंट आहे ई. हो सर, E. सिंपल गोष्ट आहे. ओके, पुढे पहा, द पॉइंट आयडेंटिफाईड बाय द कोऑर्डिनेट 2, -4. पहिली गोष्ट सांगा, 2, -4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये? बोला. 4th. ओके, Fourth. येस, प्लस मायनस फोर्थ मध्ये होईल. मग फोर्थ मध्ये 2, -4 कोणता पॉइंट आहे? 2, -4 G point. येस, जी पॉइंट आहे. B point. एक्सलंट, जी पॉइंट आहे. पुढे पहा, द ऍप्सिस ऑफ पॉइंट डी. पहिल्यांदा सांगा मला, ऍप्सिस म्हणजे कोणता कोऑर्डिनेट? एक्स की वाय? X axis. येस, गुड. X axis. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. ऍप्सिसा म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. डी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय विचारले? कुठे डी पॉइंट? येस, डी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय रे? 6 आहे ना. डी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय? 6 आहे. ऍप्सिसा म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट. ओके, ऍप्सिसा म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट आणि डी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट आहे 6. पुढचा क्वेश्चन पहा, द ऑर्डिनेट ऑफ द पॉइंट एक्स. ऑर्डिनेट म्हणजे कोणता कोऑर्डिनेट रे? येस, Y coordinate. वाय कोऑर्डिनेट. कुठे रे? एचचा वाय कोऑर्डिनेट काय आहे? एचचा वाय कोऑर्डिनेट. येस, म्हणजे याचा -3. एक्सलंट, -3. ओके, -3. चलो, आणि पुढचा एल चे कोऑर्डिनेट सांगा आणि एम चे सांगून टाका. एल आणि एम दोघांचे सांगा. एल कुठे लाईव्ह होतोय रे? सांगा, एल कुठे लाईव्ह होतोय? Y axis. येस, आणि 0,5. याचे कोऑर्डिनेट 0,5. आणखी स्पेसिफिकली म्हणू शकता की पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस का पॉझिटिव्ह म्हणू शकता? कारण ओरिजिनच्या वर आहे ना, ओरिजिनच्या वरती. ओके, आणि एम पॉइंट कुठे लाईव्ह होतोय? एम पहा. Negative X axis. एक्सलंट, 0, -3. -3,0. -3,0 आणि हा लाईव्ह होईल निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर. ओके, अरे हेच तर क्वेश्चन आहेत तुमचे.
एक्सरसाइज 3.2 मधले सर खूपच इझी आहे. खूपच इझी आहेत म्हणून तर म्हटलं टाइम नाही लागणार तुम्हाला. आणि टेस्टला मला वाटतं तुम्ही आउट ऑफ काढाल यावेळेस. कोऑर्डिनेट जॉमेट्रीला आउट ऑफ काढाल. आता हे काय होतं पुढचं पॉईंट, प्लॉटिंग अ पॉइंट इन द प्लेन ऑफ इट्स कोऑर्डिनेट. म्हणजे पॉइंट प्लॉट करायला, ते तर सांगितलंच तुम्हाला मी. हेच तर मेन पॉइंट आहे, बाकी काय नाहीच आहे यात. ओके, काहीच नाहीये बाकी. आता सांगून टाका बघा. क्वेश्चन पहा, एक्सरसाइज 3.3 मध्ये एंटर केलं तुम्ही. ओरली आन्सर द्याल. ओरली, इन विच क्वाड्रंट और ऑन विच ऍक्सिस डज द पॉइंट लाईन. येस, बोला सांगा रे. -2,4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होईल? फर्स्ट. फर्स्ट मध्ये तर दोघे प्लस प्लस असतात ना रे. सेकंड मायनस प्लस आहे ना. सेकंड मध्ये असतं. हा म्हणजे सेकंड असेल. गुड, सेकंड असेल. इथे थर्ड मध्ये दोघेही मायनस असतात आणि इथे फोर्थ मध्ये प्लस मायनस असतात. चलो सेकंड सांगा कुठे लागेल? 3, फोर्थ. हा चलो फोर्थ मध्ये लागेल. थर्ड सांगा. सेकंड. हा सेकंड. हे 1,2 फर्स्ट. येस. आणि -3, -4 थर्ड. दोघे निगेटिव्ह आहेत थर्ड मध्ये. झालं ना. व्हेरीफाय युअर आन्सर बाय लोकेटिंग देम ऑन अ कार्टेशियन प्लेन. करून टाका लोकेट इथे नंबर वगैरे देऊन नाही का. 1, 2, 3, 4 झाला ना. विषय संपला. 3.3 मधला फर्स्ट. आणि 3.3 मधला सेकंड पहा. 3.3 मधला सेकंड पहा. येस येस. माईक ऑफ करा. कोण आहे? मृदुल, माईक ऑफ. प्लॉट द पॉइंट x, y given in the following table on the plane. येईल का रे? -2,1 प्लॉट करायला तुम्हाला. हो सर. काय करा, हो सर. मारा. अशा 2 लाईन्स मारा. क्वाड्रंट. एकाला म्हणा y ऍक्सिस. इथे असं करून टाकायचे 1, 2, 3. इकडे -1 -2. आता x ऍक्सिस वरती -2 म्हणजे -2 म्हणजे इथे असेल. आणि y ऍक्सिस वरती 8 कुठे असेल? इथे हा प्लॉट करून टाका. पण सर्व येतील ना तुम्हाला? सांगा. पॉइंट प्लॉट करायला येतील ना तुम्हाला? येस ऑर नो बोला सर्वजण. येतील सर. मग झालं ना एक्सरसाइज 3.3 आणि तुमचा टॉपिकच संपला. ओके. येस. आता काय करू पहा. हे जे समरी दिली आहे ना ती तुम्हाला समजून जातो मी. ओके, काय काय पॉइंट्स आहेत पहा. फर्स्ट पॉइंट पहा. To locate the position of an object or a point in a plane, we require 2 perpendicular lines. अरे म्हणजे कोणत्याही पॉइंटची पोझिशन सांगायची असेल तर आपल्याला 2 परपेंडिक्युलर लाईन लागतात प्लेन मध्ये. ओके, परपेंडिक्युलर लाईन लागतात. वी रिक्वायर 2 परपेंडिक्युलर लाईन. वन ऑफ देम इज हॉरिझॉन्टल. अरे बिचारी एक हॉरिझॉन्टल असते, तिला आपण एक्स ऍक्सिस म्हणत असतो. तिचं दुसरं नाव असतं ऍप्सिसचा. आणि दुसरी एक असते ती व्हर्टिकल लाईन असते. ओके, तिचं नाव असतं ऑर्डिनेट. पुढे जातो सेकंड पॉइंटला. द प्लेन इज कॉल्ड अ कार्टेशियन प्लेन. ओके, हा जो प्लेन असतो प्लेनला कार्टेशियन प्लेन म्हणतात. ओके, का कार्टेशियन म्हणतात? कार्टेशियन तर एका सायंटिस्टचं नाव आहे, रेने डेस्कार्ट्स मध्ये. ओके, त्यांना याचा शोध लावलाय या सिस्टीमचा, कोऑर्डिनेट सिस्टीमचा. ओके, कोऑर्डिनेट प्लेन और कोऑर्डिनेट प्लेन देन लाइन्स आर कॉल्ड एज अ कोऑर्डिनेट ऍक्सिस. म्हणून एक्स आणि वाय ला कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणतात. अरे थर्ड पॉइंट पहा. द हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड एज एक्स ऍक्सिस. हॉरिझॉन्टल लाईनला एक्स ऍक्सिस म्हणतात. वर्टिकल लाईन इज कॉल्ड एज वाय ऍक्सिस. वर्टिकल लाईनला वाय ऍक्सिस म्हणतात. माहिती आहे. चलो पुढचा पॉइंट पहा. द कोऑर्डिनेट ऍक्सिस डिवाइड द प्लेन इंटू 4 पार्ट्स. अरे या कोऑर्डिनेट ऍक्सिस मुळे म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मुळे एक प्लेन जो आहे हा 4 क्वाड्रंट्स मध्ये डिवाइड झाला. 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झाला. क्वाड्रंट्स म्हणजे कप्पा, पार्ट. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं? क्वाड्रंट. ओके, पुढचा पॉइंट पहा. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऍक्सिस इज कॉल्ड एज ओरिजिन. ऍक्सिसचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो असतो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस त्याच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला ओरिजिन असं म्हणतात. आता 6th पॉइंट पहा रे. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम वाय ऍक्सिस इज कॉल्ड एज एक्स कोऑर्डिनेट और ऍप्सिसा अँड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम एक्स ऍक्सिस इज कॉल्ड एज वाय कोऑर्डिनेट. येस, याच्यावरती क्वेश्चन टाकणार नाही. फिक्स. द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय ऍक्सिस इज कॉल्ड एक्स कोऑर्डिनेट. ओके, पहा हा वाय ऍक्सिस आहे, इथे एक्स ऍक्सिस आहे. कोणताही पॉइंट समजा हा पॉइंट घेतला मी,
हा इथे पॉईंट घेतला, असं म्हणतो की याचे कॉर्डिनेट्स आहेत 2,3 2,3 म्हणजे एक्स ऍक्सिस वरती इथे 2 आहे आणि वाय ऍक्सिस वरती इथे 3 आहे. मग काय म्हटले पहा, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम वाय ऍक्सिस पासूनचं कोणत्याही पॉईंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, वाय ऍक्सिस पासूनचं कोणत्याही पॉईंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट असतो, म्हणजे थोडक्यात हे डिस्टन्स नाही का 2. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा, हा पॉईंट लक्षात ठेवा की द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम वाय ऍक्सिस इज कॉल्ड एक्स कोऑर्डिनेट. वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट बनत असतो आणि एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट बनत असतो. खूप इम्पॉर्टंट पॉईंट की कोणत्याही पॉइंटचं वाय ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट असतो आणि कोणत्याही पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट असतो. ओके, हा पॉइंट इथे क्लिअर करून घ्यायचा आपल्याला 6th वाला. ओके, पुढे पहा 7th. If the abscissa of a point is x and ordinate is y, then xy is called as the coordinates of the point. अरे हे तर माहिती आहे. ओके, हा जो असतो तो पहिला एक्स कोऑर्डिनेट असतो, सेकंड वाला असतो तो वाय कोऑर्डिनेट असतो, ते सांगितलंय. 8 पहा, द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस आर इन द फॉर्म ऑफ x, 0. येस, आदित्यने हा पॉईंट सांगितला होता, आठवून दिला होता की एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होणाऱ्या कोणत्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स, कोणत्याही पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट किती असतो 0 असतो. ओके, एक्स ऍक्सिस वरती लाईव्ह होणाऱ्या कोणत्याही पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट हा 0 असतो आणि वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होणाऱ्या कोणत्याही पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 असतो. ओके, हाच तो पॉइंट आहे आदित्य. 8th पॉइंट आहे, द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस ऑफ द फॉर्म x, 0 अँड द पॉइंट ऑन द वाय ऍक्सिस आर 0, 1. अरे ओरिजिनच्या कोऑर्डिनेट्स तर तुम्हाला माहिती आहे 0, 0 असतात, यात काही नवीन नाहीये. अरे हा 10th पॉइंट तर तुम्ही पाहिलात नाही का, द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट हे प्लस फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतं, मायनस सेकंड मध्ये असतं, मायनस थर्ड मध्ये असतं आणि प्लस फोर्थ मध्ये असतं. हाच पॉइंट पाहिला आपण. आणि लास्ट काय सांगितलं होता पॉइंट, मला सांगा 3,4 इज इक्वल टू 4,3 असेल का रे? नाही सर. का नसेल? कारण ही काय आहे रे? येस बोला. ऑर्डर्ड पेअर आहे. ऑर्डर्ड पेअर. येस, हा वर्ड सांगितलं ना मी तुम्हाला, ऑर्डर्ड पेअर आहे. ऑर्डर्ड पेअर मध्ये सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट असतो. पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे. पहिला ऑलवेज एक्स ऍक्सिस, सेकंड ऑलवेज वाय कोऑर्डिनेट असतो, फर्स्ट वाला ऑलवेज एक्स कोऑर्डिनेट असतो, सेकंड वाला ऑलवेज वाय कोऑर्डिनेट असतो. अरे मग 3,4 हा पॉइंट, आता एक्स कोऑर्डिनेट 3 आणि वाय कोऑर्डिनेट 4 म्हणजे समथिंग कुठेतरी 1, 2, 3 आणि इकडे 1, 2, 3, 4 म्हणजे इथे कुठेतरी 3,4 इथे कुठेतरी आणि 4,3 जर घेतला तर कुठेतरी दुसरीकडे इथे कुठेतरी 4,3. मग हे दोन एकच पॉइंट नसतात, हाच लास्टचा पॉइंट आहे. म्हणजे एक्स हे एकच पॉइंट नसतात हे सांगायचं, हाच तो पॉइंट आहे. येस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. ओके, चालेल, मग थांबू आज आपण. करा अभ्यास आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा. सिंपलच आहेत गोष्टी, डिफिकल्ट नाही आहेत. हो सर.